विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. प्रथमतः मी आपलं अभिनंदन करतो ते आशा करता की आपण मुक्त विद्यापीठामध्ये प्रवेश घेऊन आपल्या अध्ययनाला सुरुवात केलेली आहे. मुद्दा असा आहे की आपलं वय काय आहे याच्यापेक्षा आपली मुख्य प्रेरणा काय आहे, अध्ययन आपण कशाकरता करत आहोत, आपल्या आयुष्यात आपलं ध्येय काय आहे आणि उच्च शिक्षण प्राप्त करून आयुष्यामध्ये नवीन त्या ठिकाणी पद मिळवणं, नवीन प्रगती साध्य करणं याच्याकरता आपण शिक्षण घेत आहात. त्याबद्दल प्रथमतः मी आपलं अभिनंदन करतो. आमच्या नाशिकमध्ये एक 80 वर्षाची व्यक्ती आहे ज्यांनी आपल्या विद्यापीठातून BA शिक्षणक्रम पूर्ण केलेला आहे. याच्यावरून आपल्याला असं म्हणता येईल की वय आणि शिक्षण याचा अर्थ किंवा याचा संबंध आपल्याला या ठिकाणी जोडता येत नाही. जर आपल्यामध्ये खूप उच्च प्रेरणा असेल तर आपण अध्ययन अगदी निश्चितपणे चांगल्या पद्धतीने करू शकतो आणि वयाची जी अडचण असते त्या अडचणीवर मात करू शकतो. या उदाहरणांना तुमच्या असं लक्षात येईल की 80 वर्षाची व्यक्ती देखील तरुण व्यक्ती इतकंच त्या ठिकाणी प्रयत्न करून, अभ्यास करून, लेखनाची कौशल्य प्राप्त करून, स्मरणात ठेवण्याकरता वेगवेगळे उपाय करून त्या ठिकाणी परीक्षेमध्ये चांगले गुण तिने प्राप्त केलेले आहेत. याच्यावरून तुमच्या असं लक्षात येईल की अध्ययन करणं, अभ्यास करणं, नवीन शिक्षणक्रम पूर्ण करणं ही काही फार अवघड गोष्ट नाही. याच्याकरता आपण जर काही बेसिक काही कौशल्य, काही मूलभूत कौशल्य आत्मसात केली तर त्याचा आपल्याला आपल्या अध्ययनामध्ये खूप मोठा लाभ होतो आणि आपलं अध्ययन हा एक प्रकारे भार न बनता एक आनंददायी प्रक्रिया, एक आनंददायी अनुभव तो बनतो आणि मग अशा आनंददायी अनुभवातून प्राप्त केलेलं ज्ञान हे आयुष्यभर टिकतं, आयुष्यभर आपल्या कामी येतं. आता अध्ययन म्हटल्यानंतर, अभ्यास म्हटल्यानंतर अभ्यास आपण वाचत असतो, काही लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करतो, हे सर्व आपण करत असतो. परंतु ही जी कौशल्य आहेत याच्यामध्ये आपल्याला वाढ करता येते का, हा एक महत्वाचा प्रश्न आहे. म्हणजे समजा मी वाचन करत असेल तर माझ्या वाचनाचा वेग कमी आहे का, माझ्या वाचनाचा वेग जास्त आहे का, माझ्या वाचनाचा वेग मला स्मरणात ठेवेल याच्याकरता मदत करणार आहे का, अशा अनेक प्रश्न त्या ठिकाणी असतात. पण आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. आपल्या हे लक्षात येत नाही की ही कौशल्य जर आपण विकसित केली तर आपल्याला आपल्या अध्ययनामध्ये चांगल्या प्रकारे उपयोग होऊ शकतो. आणि म्हणून आपला पूर्वतयारीचा जो शिक्षणक्रम आहे त्याच्यामध्ये आपण अध्ययन कौशल्य हा एक मोठा भाग, मोठा आशय त्या ठिकाणी दिलेला आहे. आणि या आशयाचा उद्देश असा आहे की विद्यार्थ्यांमध्ये अध्ययनाची कौशल्य विकसित करून त्यांना अध्ययनाकरता उपयोगी पडेल, मदत होईल अशा प्रकारची कौशल्य त्यांना प्राप्त करून देणं. आता तुम्ही म्हणाल की आमचं वय 25 वर्षापेक्षा जास्त आहे, आम्ही कसं लक्षात ठेवणार. तर ही कौशल्य जी आहेत ती आपल्याला जाणीवपूर्वक विकसित करता येतात. आणि ही कौशल्य एकदा विकसित केल्यानंतर केवळ ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशनच नव्हे तर अगदी PhDच्या पातळीपर्यंत देखील ही विद्यार्थ्यांना उपयोगी पडतील अशा प्रकारची ही मूलभूत कौशल्य आहेत. आणि म्हणून आज आपण मूलभूत अध्ययन कौशल्य जी आहेत त्याचा आपण ओळख करून घेणार आहोत आणि पुढल्या भागामध्ये आपण अत्यंत सखोलपणे ही कौशल्य अभ्यासणार आहोत. आता तुम्ही म्हणाल अध्ययन कौशल्य म्हणजे नेमके काय असतं. अध्ययन कौशल्य म्हणजे अध्ययनाचा वेग आणि दर्जा वाढवण्याकरता आत्मसात करावी लागणारी कौशल्य. आता या ठिकाणी वेग आणि दर्जा हे दोन महत्वाचे घटक आहेत. आपल्याला नुसतं वेगवान अध्ययन करायचं नाही तर ते दर्जेदार झालं पाहिजे. दर्जेदार अध्ययन होण्याकरता वाचलेलं चांगलं लक्षात ठेवणं आवश्यक आहे. जो आशय आपण वाचला तो समजून घेणं आवश्यक आहे. आपल्यामध्ये निरीक्षण कौशल्य विकसित होणं आवश्यक आहे. परीक्षण कौशल्य विकसित होणं आवश्यक आहे की जेणेकरून जेव्हा दैनंदिन आयुष्यामध्ये तशाच प्रकारच्या काही घटना तुम्हाला आढळतील किंवा घडतील त्यावेळेला त्या घटनेवर भाष्य करायची क्षमता तुमच्यामध्ये निर्माण झाली पाहिजे. आणि म्हणून वेग आणि दर्जा, अध्ययनाचा वेग आणि दर्जा वाढवणारी जी कौशल्य असतात त्याला अध्ययन कौशल्य असं म्हणतात. आता हे अध्ययन कौशल्य कोणतं आहे. पहिलं कौशल्य आहे श्रवण कौशल्य. आता श्रवण म्हणजे ऐकणं. श्रवण म्हणजे ऐकणं. आपण ऐकून म्हणजे आपल्या प्राध्यापकांनी आपल्याला दिलेलं लेक्चर किंवा व्याख्यान हे ऐकून आपण अध्ययन करू शकतो. पण आता अध्ययन करताना जेव्हा श्रवण कौशल्याचा विचार करतो तेव्हा हे श्रवण नेमकं कशा प्रकारे करावं याचं ज्ञान तुम्हाला असणं आवश्यक आहे. आपण अनेक गोष्टी ऐकत असतो. तुम्हाला माहिती आहे काम करता करता आपण रेडिओ देखील ऐकतो
किंवा टीव्हीवरचे गाणे आपण ऐकत असतो. आता हे जे ऐकणं आहे हे काही अध्ययनाकरता किंवा सहेतुक असे झालेलं नसतं. आपलं काम करता करता लाईटली आपण काहीतरी ऐकत असतो. पण ज्या वेळेला आपण अध्ययनाच्या दृष्टीने श्रवणाचा विचार करतो त्यावेळेला श्रवण म्हणजे लक्ष देऊन काळजीपूर्वक ऐकणं. आणि म्हणून अध्ययनामध्ये लक्ष देऊन ऐकण्याला फार महत्व आहे. समोरची व्यक्ती काय बोलत आहे, ती कोणते शब्द वापरत आहे. एखादा शब्द मला अडला तर पटकन मी तो नोंद करून घेतला तर व्याख्यान झाल्यानंतर त्या व्यक्तीला आपल्याला विचारता येईल की सर याचा अर्थ मला कळाला नाही. म्हणजे लक्ष देऊन ऐकणं म्हणजे श्रवण. अशी श्रवणाची आपल्याला अध्ययनाच्या दृष्टिकोनातून व्याख्या करता येईल. दुसरं कौशल्य आहे वाचन कौशल्य. तुम्हाला माहिती आहे की अध्ययन करायचं असेल तर वाचन आवश्यक आहे. सुदैवाने आपल्याला विद्यापीठाने स्वयंअध्ययन पद्धतीने लिहिलेली पुस्तकं दिलेली आहेत की ज्याचा वापर करून आपण अत्यंत चांगल्या प्रकारे अध्ययन हे करू शकतो. म्हणजे जरी शिक्षक नसले तरी देखील आपलं काही अडत नाही, कारण आपल्याकडे स्वयंअध्ययन पद्धतीने लिहिलेलं पुस्तक आहे. या पुस्तकामधला आशय हा तोडण्यात आलेला आहे. त्या ठिकाणी स्वयंअध्ययनाचे प्रश्न दिलेले आहेत. त्याची भाषा खूप कम्युनिकेटिव्ह आहे आणि याचा सगळ्याचा परिणाम असा होतो की आपलं अध्ययन, आपलं वाचन हे खूप चांगल्या प्रकारे होतं, चांगल्या प्रकारे लक्षात राहतं. आता वाचन केल्याशिवाय आपलं अध्ययन हे होत नाही. मग ते स्वयंअध्ययन पुस्तकं असो किंवा अन्य पारंपरिक पद्धतीने लिहिलेली पुस्तकं असो, ती आपल्याला वाचायला लागतात. आता वाचन करताना आपण नेमकं कशा पद्धतीनं वाचन करतो हे देखील फार महत्वाचं आहे. आता काही जणांना अगदी रिलॅक्स होऊन वाचायची सवय असते किंवा काही जण पटापट वाचून एकदाच तो वाचन संपलं म्हणजे सुटलो अशी पण त्यांची भावना असते. पण वाचन कौशल्याचा जेव्हा आपण अध्ययन कौशल्याच्या दृष्टिकोनातून विचार करतो तेव्हा वाचन करताना ते लक्ष देऊन वाचणं, अगदी फुल्ली कॉन्सन्ट्रेटेड ज्याला आपण म्हणतो तशा प्रकारे वाचन करणं हे फार आवश्यक आहे. आणि हे वाचन कौशल्य आपल्याला निश्चितच विकसित करता येतं. वाचन करताना फार भरभर वाचू नये. प्रत्येक वाक्याचा अर्थ समजून घ्या. आपल्याला जो भाग समजला नाही, जे वाक्य समजलं नाही त्याच्या खाली अंडरलाईन करून घ्या आणि नंतर डिक्शनरीमध्ये किंवा शब्दकोशामध्ये अर्थ त्याचा पहा. पण कोणत्याही परिस्थितीत न समजलेलं शब्द किंवा वाक्य हे सोडून देऊन पुढे वाचू नका. म्हणजे वाचन कौशल्य जर विकसित केलं आपण तर आपल्याला जो आशय दिलेला आहे त्या आशयाचा आपल्याला निश्चितपणे अर्थ हा चांगल्या पद्धतीनं कळेल. आणि चांगल्या पद्धतीनं अर्थ कळल्यानंतर आपल्याला तो परीक्षेमध्ये आपल्या पद्धतीनुसार, आपल्या आकलनानुसार लिहिता येईल. अनेक वेळा असं म्हटलं जातं की जे वाचलं ते जसं तसं लिहून काढणं म्हणजे खूप चांगलं. असं नाहीये. जे तुम्ही वाचन केलेलं आहे ते वाचन तुमच्या भाषेमध्ये, तुमच्या शब्दामध्ये तुम्हाला जो भाग समजलेला आहे त्यानुसार त्याचं लेखन करणं आवश्यक आहे. अनेक वेळा आपण पाहतो की विद्यार्थी अगदी घोकमपट्टी करतात आणि जसं तसं लिहून काढतात. त्याच्यामध्ये आकलन नसतं. आपल्याला जेव्हा आपण वाचन करतो तेव्हा तो भाग आकलन करून त्याचा संबंध आपल्याला वेगवेगळ्या घटनांची, वेगवेगळ्या अनुभवांशी जोडता आला पाहिजे, तर त्या वाचनाला काही अर्थ आहे. तिसरं कौशल्य आहे स्मरण कौशल्य. आपण जे वाचलं ते आपण लक्षात ठेवणं खूप आवश्यक आहे. जर तुम्ही लक्ष देऊन वाचनच केलं नाही तर ते लक्षात राहणार नाही. आणि म्हणून वाचन करताना जसं मी सांगितलं की काळजीपूर्वक लक्ष देऊन मनामध्ये अन्य कोणतेही विचार यायला नको, मन शांत पाहिजे. अशा वेळी केलेलं वाचन हे चांगल्या प्रकारे लक्षात राहतं. आणि म्हणून स्मरण कौशल्य किंवा स्मरणशक्ती ही देखील चांगल्या प्रकारे ते वाचन स्टोअर करते. आता प्रत्येक गोष्ट, प्रत्येक वाचलेलं काही आपण लक्षात ठेवू शकत नाही. त्याच्याकरता जे महत्वाचं आहे, जे ठळक आहे ते जर तुम्ही वारंवार त्याचं वाचन केलं तर ते स्मरणात ठेवणं जास्त सोयीचं होतं, जास्त सोपं जातं. अनेक वेळा आपण एखादं युनिट किंवा एखादा घटक वाचायला घेतो तर त्याच्यामध्ये बरीचशी माहिती ही त्याच्याशी संबंधित असते, पण त्यातली नेमकी महत्वाची माहिती कोणती हे तुम्ही ओळखायचं असतं. आणि नेमका तेवढा भाग तुम्ही जर वारंवार वाचन केला तर तो स्मरणात ठेवणं देखील महत्वाचं किंवा सोपं होतं. मग त्याच्या खाली तुम्ही अंडरलाईन करू शकता किंवा जेणेकरून असे खूण करा की जी आपल्याला असं दाखवेल की हा भाग महत्वाचा आहे. म्हणजे स्मरणात ठेवणं हे फार महत्वाचं आहे, कारण त्याच्यावरच पुढे तुम्हाला तुमचं ज्ञान किती आहे याचं संप्रेषण त्या ठिकाणी करता येईल. आणि पुढलं कौशल्य आहे ते आहे लेखन कौशल्य.
म्हणजे बघा, आपण श्रवण पाहिलं, वाचन पाहिलं, स्मरण पाहिलं आणि आता लेखन. लेखन कौशल्य हे तुम्ही काय ऐकलं, काय वाचलं, काय लक्षात ठेवलं, या सर्वाचं आउटपुट किंवा रिप्रेझेंटेशन हे लेखन कौशल्यामध्ये येतं. जर तुम्हाला सांगितलं की आपण हा भाग आज शिकलो, तुम्हाला नेमकं काय लक्षात आलं हे तुम्ही लिहून दाखवा, तर ते आपल्याला लिहिता आलं पाहिजे. आणि लेखन कौशल्य हे चांगल्या प्रकारे विकसित आपल्याला करता येतं. त्याच्याकरता थोडेसे प्रयत्न करावे लागतात, पण एकदा ते विकसित झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये गोडी निर्माण होते आणि ती गोडी मग आपल्याला लेखनाला प्रवृत्त करते. आज अनुभव असा आहे की बऱ्याच लोकांना लेखनाचा कंटाळा येतो. लेखन म्हटलं की ते कंटाळा करतात, की नको बा, लिहायला सांगू नका, मी शांतपणे वाचन करतो. पण लेखन म्हटलं की त्या ठिकाणी लोकांना कंटाळा येतो. असं का होतं? याचं कारण असं की लेखनामध्ये शारीरिक क्रिया त्या ठिकाणी इन्व्हॉल्ड आहे किंवा त्यामध्ये समाविष्ट असते. आणि महत्वाचं असं आहे की नुसता बुद्धीचा विकास म्हणजे त्या ठिकाणी विकास नव्हे. तुमच्या बुद्धीबरोबर तुमच्या शरीराचा देखील त्या ठिकाणी विकास झाला पाहिजे आणि त्याच्याकरता लेखन कौशल्य हे विकसित करणं फार आवश्यक आहे. मला जो भाग समजला, जेव्हा मी एखादा भाग किंवा मजकूर लिहितो तेव्हा त्यावेळेला एकाच वेळी माझा मेंदू आणि माझे हात हे काम करीत असतात. आणि गांधीजींनी जसं म्हटलं आहे की शिक्षणामध्ये बुद्धीच्या विकासापेक्षा शारीरिक श्रमाला देखील तेवढंच महत्त्व दिलं पाहिजे. जर तुम्ही केवळ बुद्धीचा विकास केला आणि जर त्याच्यामध्ये बॉडी किंवा शरीराला इन्व्हॉल्व केलं नाही तर तो विकास हा असमतोलित असा विकास होईल. आणि म्हणून गांधीजींनी बुद्धीच्या विकासाबरोबर शारीरिक श्रमाला देखील तेवढंच महत्त्व दिलेलं होतं. आज आपण काय पाहतो, एखादा खूप शिकलेला असेल तर तो शारीरिक कामांकडे तिटकारा करतो, त्याच्याकडे तो दुर्लक्षतेने किंवा अनिच्छेने पाहतो. असं होता कामा नये. आणि लेखन कौशल्यामध्ये नेमकी हीच क्रिया त्या ठिकाणी अपेक्षित आहे. नुसतं वाचलं, लक्षात ठेवलं याचा उपयोग नाही. तुम्ही जे वाचलं, जे श्रवण केलं ते तुम्हाला चांगल्या प्रकारे तुमच्या भाषेमध्ये तुमचं निरीक्षण, परीक्षण त्या ठिकाणी समाविष्ट करून लिहिता येतं का हे त्या ठिकाणी फार महत्त्वाचं आहे. आणि म्हणून आपण जे ऐकलं, जे वाचलं, जे लक्षात ठेवलं त्याचा एक आउटपुट म्हणजे त्या ठिकाणी लेखन कौशल्य आहे. आणि म्हणून लेखन कौशल्य देखील फार चांगल्या पद्धतीनं विकसित करण्याची गरज आहे. हे कसं विकसित करता येईल? एक म्हणजे लेखनाचा जो कंटाळा येतो तो झटकून टाका. लेखनाचा येणारा कंटाळा हा अगदी मलाही देखील कंटाळा येतो, प्रत्येकाला कंटाळा येतो, परंतु तो कंटाळा झटकून टाकणं आणि जोमाने त्या ठिकाणी लेखन करायला बसणं हे फार आवश्यक आहे. दुसरं म्हणजे आपलं अक्षर खराब आहे असं बऱ्याच जणांची भावना असते आणि त्याच्यामुळे अक्षर खराब असल्यामुळे लेखन नको असाही ते त्या ठिकाणी विचार करतात. अक्षर खराब असणं हा काही फार मोठा गुन्हा नाही. अक्षर सरावाने आपल्याला सुधारता येतं. त्यामुळे तुम्ही जेवढं लेखन कराल तेवढं तुमचं अक्षर सुधारत जाईल. जर तुम्ही लेखनच केलं नाही तर तुमचं अक्षर सुधारणार नाही. म्हणून अक्षर सुधारण्याकरता सुद्धा लेखनाची गरज आहे. आणि तिसरं म्हणजे लेखन करताना जे व्याकरण आपल्याला वापरायला लागतं त्याचा देखील चांगल्या पद्धतीनं वापर करणं, उपयोग करणं फार आवश्यक आहे. अनेक वेळा असं आपण पाहतो की काही जण लिहितात तर ते वाक्य केव्हा सुरू होतं आणि केव्हा संपतं याचा पत्ताही लागत नाही. कारण अनुस्वार, पूर्णविराम, स्वल्पविराम हे जे व्याकरणाचे जे नियम आहेत त्या नियमानुसार जर लेखन केलं तर तुमचं लेखन हे तुम्हाला जितकं आनंददायी लेखन करताना वाटेल तितकंच ते वाचणाऱ्याला देखील वाटेल. आणि म्हणून लेखन करताना ह्या सर्व गोष्टींची काळजी घेणं हे फार आवश्यक आहे. म्हणजे एकूण अध्ययनाकरता आपण जी आत्ता कौशल्य पाहिली, एक श्रवण कौशल्य आहे, दुसरं वाचन कौशल्य आहे, तिसरं स्मरण कौशल्य आहे आणि चौथं लेखन कौशल्य आहे. आता या चारही कौशल्याबद्दल आपण विस्तारानं पुढल्या कार्यक्रमामध्ये माहिती घेणारच आहोत. पण ही कौशल्य विकसित करण्याची मनोवृत्ती तुम्ही तयार करा. कबूल करा की खरंच मला लेखनाचा कंटाळा येतो किंवा माझं अक्षर खराब आहे. याच्यामध्ये वाईट वाटण्यासारखं काही नाही. उलट ज्या क्षणी तुम्ही मान्य कराल की माझं अक्षर खराब आहे त्यावेळेलाच तुम्ही अशी इच्छा प्रदर्शित कराल की मला अक्षर सुधारायचं आहे, मला अक्षर सुधारण्याची गरज आहे. आणि मग त्याचा फायदा आपल्याला अध्ययनामध्ये होणार आहे. आता ही कौशल्य आपण विकसित करायचं एकदा ठरवल्यानंतर आपण त्या ठिकाणी काही विद्यार्थ्यांच्या
किंवा लोकांच्या अभ्यास सवयीचा पण विचार करणं फार आवश्यक आहे. आता ही कौशल्य प्रत्येकाच्या ठिकाणी असतातच, ती त्याच्या ठिकाणी नसतात असं नाही. फक्त त्याला एकदा रिइन्फोर्स करणं, त्याची प्रॅक्टिस त्याच्याकडनं करवून घेणं किंवा त्याचा सराव करणं हे त्या ठिकाणी आवश्यक आहे. आता अभ्यास कोणी विचारलं की तुमची अभ्यास सवयी काय आहे, तर आपण गडबडून जातो. अभ्यास सवयी असा काही भाग असतो का, असा प्रश्न आपल्याला पडतो. समजा मी रोज पहाटे उठून अभ्यास करत असेल तर पहाटेच्या वेळी शांत वेळी माझा कॉन्सन्ट्रेशन चांगलं होतं, ही माझी अभ्यास सवय झाली. म्हणजे अभ्यास करताना मला शांत जागा लागते, शांत वेळ लागते, प्रसन्न वातावरण लागतं, प्रसन्न मूड लागतो आणि त्याच्याकरता मी पहाटेची वेळ निवडतो. म्हणजे ही माझी अभ्यास सवय झाली. काही जण सांगतात की अगदी किती गोंगाट असला तरी माझं वाचनावर लक्ष असतं. असू शकतं एखाद्या वेळेला, पण ते नेहमीच शक्य होईल असं नाही. आणि म्हणून आपल्या अभ्यास सवयी देखील विकसित करण्याची किंवा त्याला वळण देण्याची गरज आहे असं मला वाटतं. आणि जोपर्यंत तुम्ही या अभ्यास सवयी अगदी निर्धाराने ठरवून त्याला वळण देत नाही, तोपर्यंत तुम्ही कितीही त्या ठिकाणी प्रयत्न केले तरी तुमच्या असं लक्षात येईल की आपल्या अध्ययनामध्ये काहीतरी आपल्याला अडचणी जाणवत आहेत. आणि म्हणून आपण काही अभ्यास सवयी कशा विकसित करायच्या याचा थोडासा विचार करू. आता पहिलं म्हणजे अभ्यास सवयी विकसित करताना दररोज थोडा ना थोडा काही अभ्यास करणं आवश्यक आहे. मग तुम्ही एखादं युनिट वाचा, 2 युनिट वाचा, पण ते नियमित वाचा. नियमितपणा हे अभ्यास सवयी विकसित करण्याची पहिली पायरी आहे. जर मी आज 1 युनिट वाचलं आणि एकदम 15 दिवसांनी दुसरं युनिट वाचलं तर 15 दिवसापूर्वी वाचलेलं लक्षात ठेवणं हे अवघड आहे. आणि म्हणून नियमितपणे अभ्यास करणं, मग तो थोडा असेल तरी चालेल, पण त्याच्यामध्ये नियमितता, सातत्य किंवा रेग्युलॅरिटी ही हवी. अनेक जण असं म्हणतात की नाही आता नको, मी मागच्या आठवड्यात वाचलं होतं किंवा आता उरलेला भाग आपण नंतर वाचू. त्याला अर्थ नाही. जोपर्यंत तुम्ही नियमितता अभ्यासामध्ये ठेवत नाही तोपर्यंत तुम्हाला लक्षात ठेवणं त्या ठिकाणी शक्य होणार नाही. आणि म्हणून थोडा थोडा का होईना अभ्यास हा रोज करणं हे त्या ठिकाणी आवश्यक आहे. दुसरं म्हणजे अभ्यासाची वेळ ही निश्चित असावी आणि ठिकाण निश्चित असावं. जसं मी मगा म्हटलं की मला पहाटेच्या वेळी जर अभ्यास करणं सोयीचं वाटत असेल तर मी ती वेळ निवडावी, ते ठिकाण त्या ठिकाणी निश्चित करावं. आज पहाटे उठलो किंवा मग रात्री वाचत बसलो, अशामुळे काय होतं की आपली कॉन्सन्ट्रेट करण्याची किंवा लक्ष देण्याची जी वृत्ती असते, जी धारणा असते, ती त्या ठिकाणी डिस्टर्ब होते. म्हणून एक वेळ जर त्या ठिकाणी तुम्ही निवडली असेल, निश्चित केली असेल, तर त्या वेळेला त्या ठिकाणी तुम्ही अभ्यास करणं हा आवश्यक आहे. जसं मी मला सांगितलं की एक ठराविक भाग निवडा की जो आपल्याला आजच्या वेळेमध्ये, आपल्याला असणाऱ्या वेळेमध्ये, कारण सर्वजण काम करतात, नोकरी धंदा करणारे लोक आहेत, त्याच्यामुळे प्रत्येकाला अगदी 8-8 तास वेळ मिळेलच असं नाही. आणि म्हणून 1 तास जरी मिळाला तरी माझ्या या उपलब्ध असलेल्या 1 तासामध्ये माझं किती वाचन होईल हे तुम्ही निश्चित करा आणि त्या वेळेला तेवढ्या त्या ठिकाणी त्या आशयाचं वाचन करा. याच्यामध्ये नियमितता हवी, हे मी तुम्हाला मग सांगितलेलं आहे. तिसरं म्हणजे वाचन करताना आपलं मन हे स्थिर ठेवा. अनेक वेळा काय असतं, समोर डोळ्यापुढे पुस्तक असतं पण विचार डोक्यामध्ये भलतेच असतात, त्याला वाचन म्हणत नाही. जर तुम्हाला असं जाणवलं की मी वाचन करतोय पण माझ्या लक्षात येत नाही किंवा डोक्यामध्ये भलतेच विचार आहेत, अशा वेळेला ते केलेलं वाचन तुम्हाला फायदेशीर होणार नाही. तुमचा वेळ पण वाया जाईल, तुमचे कष्टही वाया जातील. अशा वेळेला पुस्तक बंद करा, 1-2 मिनिटं डोळे शांत करून, डोळे मिटून शांतपणे बसा आणि तुमचं मन कॉन्सन्ट्रेट करा. कारण जोपर्यंत तुम्ही काय वाचत आहात याच्यावर लक्ष केंद्रित करत नाही तोपर्यंत तुमचं वाचन हे फलदायी होणार नाही. अनेकांना अशी सवय असते की अगदी तासनतास वाचत बसतात, पण नंतर जर विचार केला आपण काय वाचलं तर पटकन आठवत नाही, कारण आपण लक्ष केंद्रित करून ते वाचलेलंच नसतं. आणि म्हणून वाचन करताना मन जे आहे ते स्थिर ठेवा, मनामध्ये अन्नविचार येऊ देऊ नका, आपलं लक्ष विचलित होऊ देऊ नका, म्हणजे ते वाचन खूप परिणामकारक होईल. आणि तुम्ही थोडं जरी वाचलं, थोडा वेळ जरी वाचलं तरी ते तुमच्या चांगल्या प्रकारे लक्षात राहील. वाचन करणं म्हणजे 2-2, 3-3 तास नुसतं वाचलं असं नाही. तुम्ही 20 मिनिटं जरी वाचन केलं पण लक्ष देऊन वाचलं
तर ते तुम्हाला अधिक लाभ देतं, ते अधिक फलदायी होतं. तिसरं म्हणजे आपण स्वयंअध्ययन पुस्तकांच्यावरून अभ्यास करतो आणि ही पुस्तकं कशी वाचावी याच्याबद्दलही विशेषतः सांगण्याची खूप गरज आहे. अनेक विद्यार्थी स्वयंअध्ययनाचं पुस्तक देखील अन्य पारंपरिक पुस्तकाप्रमाणेच वाचतात. तसं करू नका. कारण आपल्या पुस्तकामध्ये उद्दिष्ट दिलेली आहे की हा घटक वाचल्यानंतर तुम्हाला काय करता येईल हे आम्ही ऍक्शन वर्बमध्ये त्या ठिकाणी दिलेलं आहे. म्हणजे हे वाचल्यानंतर तुम्हाला हे करता येईल. तर आता तुमची जबाबदारी आहे की मी हे वाचल्यानंतर ही जी कृती या उद्दिष्टामध्ये दिलेली आहे ती मला करता येईल का. तर वाचन करताना प्रास्ताविक जे दिलेलं आहे त्या प्रास्ताविकामध्ये आपण अगोदर वाचन केलेलं आणि आत्ताचा घटक याचा संबंध जोडलेला असतो. हे वाचन केल्यानंतर तुम्हाला काय करता येईल ते सांगितलेलं असतं आणि म्हणून प्रास्ताविक उद्दिष्टे, तो घटकाचा उपघटक आणि त्याच्याखाली दिलेले स्वयंअध्ययनाचे प्रश्न हे वाचणं आणि ते सोडवणं या पद्धतीनं तुम्ही जर वाचन केलं तर तुम्हाला खूप फायदेशीर होईल. ते तुमच्या लक्षात ठेवणंही सोपं जाईल. ही जी रचना केलेली आहे पुस्तकाची ही मानसशास्त्रानुसार आणि शैक्षणिक मानसशास्त्रानुसार केलेली आहे. या रचनेमधून विद्यार्थ्यांना थोड्या वेळामध्ये लक्षात ठेवणं हे खूप सोयीचं जातं, म्हणून ही रचना आहे. जर पारंपरिक पुस्तकं असली तर अनेक वेळा असा गोंधळ होतो की याच्यामधनं मला नेमकं काय मिळणार आहे. पण आपल्या स्वयंअध्ययन पद्धतीच्या पुस्तकानुसार तसं नाहीये. आपण अगोदर क्लिअर केलेलं आहे की हे वाचल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारची कृती करता येईल किंवा हा महत्वाचा भाग तुमच्या लक्षात येईल. आणि त्यामुळे वाचन करताना प्रास्ताविक उद्दिष्टे हे व्यवस्थितपणे वाचन करणं हे फार आवश्यक आहे. अनेक वेळा पुस्तकामध्ये आकृत्या असतात, काही तक्ते दिलेले असतात, पण विद्यार्थी त्याच्याकडे दुर्लक्ष करून त्याच्या खालचा फक्त मजकूर वाचतात. खरं म्हणजे तक्ते, नकाशे हे एक फार मोठं साधन, टूल हे शिक्षणशास्त्रामध्ये मानलं गेलेलं आहे. आणि तक्ते, नकाशे, आकृत्या या लक्षात ठेवणं हे खूप सोपं असतं. एक आकृती समजा 10 ओळींचा मजकूर असेल तर एका आकृतीमधून तुम्ही तो दर्शवू शकता. म्हणजे आकृती लक्षात ठेवणं खूप महत्वाचं आहे. समजा तुम्हाला वाटलं की हा मजकूर त्या ठिकाणी वाचायला आता वेळ नाही, पण तुम्ही ती आकृती जरी लक्षात ठेवली, मनावर बिंबवली, तरी त्या ठिकाणी तुमचा हेतू हा साध्य होतो. त्या आकृतीचं स्पष्टीकरण केलं म्हणजे तुम्ही त्या प्रश्नाचं उत्तर लिहिलं असा त्याचा अर्थ होतो. आणि म्हणून पुस्तकामध्ये दिलेले चित्र असतील, काही आकृत्या असतील, एखादा नकाशा असेल, एखादा तक्ता असेल, एखादं टेबल असेल, तर ते सर्व तुम्ही काळजीपूर्वक वाचणं हे आवश्यक आहे. अगदी अल्प वेळामध्ये, अल्प जागेमध्ये भला मोठा मजकूर त्या ठिकाणी स्पष्ट करता येईल एवढं आशय त्या आकृतीमध्ये, त्या चित्रामध्ये दडलेला असतो. आणि म्हणून आकृती, तक्ते, नकाशे हे देखील काळजीपूर्वक पाहणं, त्याचं वाचन करणं हे आवश्यक आहे. अनेक वेळा काय होतं की मी वाचन करतो आणि एखादा मुद्दा लक्षात येत नाही. मग असं वाटतं की आता हा कोण मला समजून सांगेल. पण त्याच वेळेला मनात विचारायचो की जर सरांना विचारलं तर सर म्हणतील काय एवढं कसं काय लक्षात आलं नाही, किंवा मला एक प्रकारची लाज वाटते की नको सरांना विचारायला. तर अशा प्रकारची भीती, अशा प्रकारचा संकोच मनात बाळगू नका. जो भाग आपल्याला समजलेला नाहीये तो भाग शिक्षकांकडनं समजून घेणं हे फायदेशीर आहे. आणि त्याच्यामुळे आपले शिक्षक आपल्याला शंका विचारली म्हणून रागवतील हा विचार मनातून काढून टाका. आपल्याकरता जे काउन्सिलर किंवा जे शिक्षक आहेत ते आपल्याला मदत करण्याकरताच आहेत. पण याचा अर्थ असा नाही की अगदी तुम्ही त्यांच्यावरच अवलंबून राहा. तुम्ही वाचन करा, आकलन करण्याचा प्रयत्न करा आणि जे समजलं नाही ते शिक्षकांना विचारा. अनेक वेळा शिक्षक जेव्हा विद्यार्थ्यांना विचारतात काही शंका आहे का, तर कोणी काही बोलत नाही. याचा अर्थ सर्वांना सगळं काही समजलेलं आहे किंवा कोणाला काहीच कळलेलं नाहीये. त्याच्यामुळे आपल्याला जे समजलं नाही ते शिक्षकांकडनं समजावून घेणं, याच्यात कोणताही कमीपणा तुम्ही वाटून घेऊ नका. पुढचं म्हणजे महत्वाचे जे मुद्दे आहेत ते मुद्दे तुम्ही वारंवार आठवायचा प्रयत्न करा. त्याच्यामुळे काय होईल की त्या मुद्द्यांची मनातल्या मनात उजळणी एक होईल आणि ते लक्षात ठेवणे सोपं जाईल. समजा एखाद्या सिद्धांतामध्ये त्या ठिकाणी 4 महत्वाचे मुद्दे आहेत, तर ते वारंवार तुम्ही आठवले तरी तो संपूर्ण सिद्धांत तुमच्या लक्षामध्ये राहायला मदत होते. तिसरं म्हणजे
संदर्भ पुस्तकं जी असतात त्याचं वाचनही करणं आवश्यक आहे. आपल्या पुस्तकांमध्ये शेवटी पुस्तकांची यादी दिलेली आहे, अधिक वाचनासाठी पुस्तकं. तुम्हाला वाटलं की मला याच्याबद्दल थोडं अजून जाणून घ्यायचं आहे, तर हे मला कुठे मिळेल? तर ती यादी आम्ही आपल्या प्रत्येक घटकामध्ये शेवटी दिलेली आहे बघा. मला म्हणजे खरं जाणून घ्यायचं की किती विद्यार्थी त्या ठिकाणी ही संदर्भ पुस्तकं वाचतात किंवा ती माहिती करून घेतात किंवा ती मिळवतात. याच्याकरता जी संदर्भ पुस्तकं दिलेली आहेत ती संदर्भ पुस्तकं तुम्ही आपल्या सरांकडनं घ्या. त्याच्यामध्ये आपण जो आशय शिकलेला आहे त्याच्या पुढचं काय दिलेलं आहे हे तुम्ही वाचा आणि यातनं काय होईल की तुमची ज्ञान मिळवण्याची जी जिज्ञासा आहे ती जोपासली जाईल. जर मी नुसतं मला जे विद्यापीठाने दिले तेवढंच वाचेल, त्याच्या पलीकडे मी काही पाहणार नाही, तर ही वृत्ती तुमच्या अध्ययनाला घातक आहे. याच्यातनं तुम्ही काय की फार लिमिटेड त्या ठिकाणी तुम्हाला ज्ञान मिळवायचं असा त्याचा अर्थ होईल. पण जर संदर्भ पुस्तकं दिलेली आहेत आणि ती सहजपणे उपलब्ध आहेत तर त्याचा वापर करणं, त्याचं वाचन करणं हे देखील आवश्यक आहे. मी असं म्हणणार नाही की प्रत्येक पुस्तक त्या ठिकाणी तुम्ही वाचून काढा, असं म्हणणार नाही. जे पुस्तक ज्याच्यामध्ये तुम्हाला एखाद्या संकल्पनेबद्दल अजून जाणून घेण्याची उत्सुकता आहे ती संकल्पना स्पष्ट करणारे जे पुस्तक आपल्या पुस्तकामध्ये यादीमध्ये दिलेलं आहे ते पुस्तक तुम्ही निश्चितपणे प्राप्त करा आणि त्याचं त्या ठिकाणी वाचन करा. आणि महत्त्वाचं म्हणजे पूर्वीच्या अध्ययनाचा तुम्ही वारंवार विचार करा. आपण हे मागे शिकलेलो आहे, आता याच अध्ययनाचा आपल्याला भविष्यातील अध्ययनाकरता कसा उपयोग होईल हे तुम्ही जाणून घेतलं पाहिजे. असं नाही की मागे ते शिकलो ते विसरून जायचं आणि पुढे चालायला लागायचं. कारण अध्ययन हे आपल्या मनाची रचनाच अशी असते की आपण कोणती गोष्ट आपल्याला बघा अगदी 10 वर्षापूर्वीचा 15 वर्षापूर्वीचा प्रसंग हा डोक्यात आपल्या साठवलेला असतो, मनाच्या कप्प्यामध्ये कुठेतरी असतो. म्हणजे आपली लक्षात ठेवण्याची क्षमता प्रचंड आहे, फक्त आपण त्याच्याकरता जाणीवपूर्वक प्रयत्न करत नाही एवढंच. आणि म्हणून आपण पूर्वी जे शिकलो, समजा मी आता एसवायला असेल तर एफवाय मध्ये मी जे शिकलो, इकॉनॉमिक्स म्हणा, मराठी म्हणा, इंग्रजी म्हणा, त्याचा उपयोग मला एसवाय करता होतोच. आणि म्हणून ते देखील वारंवार आठवणं, स्मरणात ठेवणं, त्याचे रेफरन्सेस घेणं हे त्या ठिकाणी फार आवश्यक आहे. मित्र, एक गोष्ट लक्षात घ्या, प्रत्येकाच्या ठिकाणी क्षमता आहे, देवाने प्रत्येकाला बुद्धी दिलेली आहे. फक्त आपण ही कौशल्य अध्ययनाची जर विकसित केली तर अल्प वेळेमध्ये आपल्याजवळ असलेल्या प्राप्त वेळेमध्ये आणि अत्यंत चांगल्या पद्धतीनं आपण अध्ययन करू शकतो, चांगलं लक्षात ठेवू शकतो. आणि मुख्य म्हणजे आपली जी इच्छा आहे की आपण पदवीधर व्हावं, त्या ठिकाणी ज्ञान मिळवावं, आपल्या नोकरीमध्ये आपल्या व्यवसायामध्ये प्रगती साध्य करावी, लोकांमध्ये आपल्याला मान्यता मिळावी, हे अगदी सहज साध्य करता येतं. त्याच्याकरता फक्त आपण ही जी अध्ययन कौशल्य मी आता सांगितलेली आहेत ही कौशल्य जर विकसित केली तर तुमचं अध्ययन चांगलं होईल, ते परिणामकारक होईल, तुमची निरीक्षण क्षमता वाढेल, मूल्यमापन करण्याची क्षमता वाढेल. आणि मग असं लक्षात येईल की खरोखर आपण जी पदवी मिळवलेली आहे ती पदवी अगदी रास्त आपण प्राप्त केलेली आहे. त्या पदवीला जी अपेक्षा असते पदवीची की मला हे करता आलं पाहिजे, हे सांगता आलं पाहिजे, हे बोलता आलं पाहिजे, ती अपेक्षा आपल्याकडनं पूर्ण होते आणि ज्ञान मिळवण्याचा एक आनंद त्या ठिकाणी आपल्याला मिळतो. नुसती पदवी मिळवणं हे काही आपलं ध्येय नाही. ज्ञान मिळवणं आणि दैनंदिन जीवनामध्ये त्या ज्ञानाचा आपल्या समस्या सोडवण्याकरता, आपल्या प्रगतीकरता, आपल्या कुटुंबाच्या प्रगतीकरता आणि समाजाच्या प्रगतीकरता वापर करणं हे त्या ठिकाणी फार आवश्यक आहे. आणि ही कौशल्य जर विकसित केली तर ते निश्चितपणे साध्य होईल असं मला वाटतं. आपण पुढल्या भागामध्ये या प्रत्येक कौशल्याचा अधिक सखोलपणे विचार करत आहोत. धन्यवाद.